नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये क्षयरोग रुग्णालय समूह शेवडी याच्यासाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीसंदर्भात इथे पाहू शकता जाहिरात जाहिरात देण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील क्षकिरण सहाय्यक संवर्गातील एकूण 5 पदे एका वर्षाकरता कंत्राटी तत्वावर प्रत्येकी 6 महिन्यानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन मासिक ठोस मानधन 16,000 रुपये इतक्या वेतनावर भरण्याकरता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याच्यामध्ये पाहू शकता क्षकिरण सहाय्यक एकूण 5 पदे आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्षकिरण विषयातील BPMT हा 3 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. प्रथम प्राधान्य याच्यासाठी देण्यात येईल. किंवा ऑप्शन आहे उमेदवार 12वी विज्ञान 12वी MCVC आणि रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा. द्वितीय प्राधान्य. त्याच्यानंतर उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पाहू शकता उमेदवारांना संगणकाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. DEOCC सोसायटीचे CCC किंवा ओस्तर किंवा एस्तर किंवा बीस्तर किंवा सीस्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिकी शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तथापि नियुक्तीच्या वेळी सदर प्रमाणपत्र प्राप्त केलेले नसल्यास नियुक्तीपासून 2 वर्षात सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. त्याच्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. वयोमर्यादा. उमेदवाराची वयोमर्यादा 33 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा अधिक असता कामा नये. सर्वसाधारण अटी पाहू शकता. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत विभाग कार्यालय यांच्या आस्थापनेवरील क्षकिरण सहाय्यक यांच्या रिक्त पदांच्या प्रमाणात कार्यभार पाहून कंत्राटी पद्धतीने प्रत्येकी 16,000 मानधनावर प्रत्येकी 6 महिन्यांनी 1 दिवसाचा तांत्रिक सेवाखंड देऊन एका वेळी 6 महिन्यांच्या कालावधीकरता स्थानिक पातळीवर कंत्राटी तत्वावरील क्षकिरण सहाय्यक या पदाकरता अर्ज मागून निवडीने भरण्यात येतील. दुसरा पाहू शकता सदर कंत्राटी तत्वावरील क्षकिरण सहाय्यक या पदावर निवडलेल्या उमेदवारांकडून 200 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करारनामा म्हणजेच प्रतिज्ञापत्र सुद्धा घेण्यात येईल. तिसरं पाहू शकता कंत्राटी कालावधीत काम करणाऱ्या उमेदवारांची सेवा महापालिकेच्या नियमित तत्वावरील सेवेसाठी सेवा ज्येष्ठतेसाठी विचारात घेतली जाणार नाही किंवा सेवा ज्येष्ठतेसाठी प्राधान्य देण्यात येणार नाही. तसेच भविष्यात त्यांना क्षकिरण सहाय्यक पदावर हक्क सांगता येणार नाही. त्याचबरोबर रुग्णालय प्रमुखांच्या शिफारसीने असमाधानकारक कामगिरीकरता किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सदर उमेदवारांची सेवा कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय समाप्त करण्यात येईल. त्याचबरोबर सरळ सेवेने क्षकिरण सहाय्यक या संवर्गातील पदे भरल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. जबाबदारी पाहू शकता महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अधिकृत माहिती अशी आहे की वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय समूह यांचे कार्यालय येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 मार्च 2024 पर्यंत आपले आलेले अर्ज वॉक इन पद्धतीने निवडण्यात येतील. म्हणजे वॉक इन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला जो अर्ज आहे तुमचा तो सबमिट करायचा आहे 28 मार्च 2024 पर्यंत. याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ॲड्रेस आणि मोबाईल नंबर या पत्त्यावर तुम्हाला जो अर्ज आहे तो सबमिट करायचा आहे. अर्ज देण्यात आलेला आहे. अर्जाची PDF डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढून तुम्ही डिटेलमध्ये फॉर्म फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तो सबमिट करू शकता. महत्त्वाची माहिती अशी की हा जो प्रिंटआउट फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही लिंक म्हणून PDF डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढू शकता. अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये काय काय भरायची आहे मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने या पदासाठीची जी भरती आहे क्षकिरण सहाय्यक यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर
नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.